धाराशिव सोलापूरमध्ये अनेक भागात जोरदार पाऊस कोसळलाय। रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। बार्शी ते देवगावला जोडणाऱ्या पुलावर पुन्हा पाणी आलेलं आहे। पुलावर पाणी आलंय त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलाय। ही दृश्य आपण त्या ठिकाणची पाहतोय। जोरदार पाऊस रात्रीपासून पुन्हा एकदा सुरू झालाय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, आताची काय परिस्थिती आहे? अजूनही पुलावरून पाणी वाहत आहे का? रिधी, अजूनही पाणी त्याच पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतंय। आपल्याला माहित आहे की गेल्या 5 ते 7 दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने पाऊस सोलापूर असू दे, बार्शी असू दे, शिवाय धाराशिव अनेक भागांमध्ये सुरू होता आणि तसाच पाऊस आता पुन्हा एकदा रात्रीपासून सुरू झालेला आहे। एकीकडे पाण्याची पातळी कमी होत असताना दुसरीकडे पुन्हा एकदा पावसानं सुरुवात केल्यामुळे लोक जे आहेत ते आता चिंतेत असताना पाहायला मिळतात। मी आज पुलाची दृश्य तुम्हाला सुरुवातीला दाखवतो। बार्शीवरून भूम तालुक्याला जोडणारा, म्हणजे धाराशिव मधला एक भूम तालुका आहे आणि त्या तालुक्याला जोडणारा हा एक पूल आहे। देवगाव या पुलाच्या बाजूला पलीकडे देवगाव नावाचं गाव आहे आणि त्या गावापासून बार्शीकडे येणारा हा मार्ग महत्त्वाचा मार्ग आहे आणि तोच पुन्हा एकदा पाणी आल्यामुळे बंद या ठिकाणी झालेला आहे। काही स्थानिक नागरिक आहेत ते या ठिकाणी जीव धोक्यात घालून यामध्ये गाड्यात आता घालताना पाहायला मिळतात। मात्र पाण्याची पातळी जी आहे ती वाढताना दिसते। आपण हा पाण्याचा प्रवाह जर पाहिला या ठिकाणी तर किती मोठ्या प्रमाणात रात्रीपासून पाऊस सुरू आहे याचा अंदाज आपल्याला याला लागेल। गेल्या 2 दिवसांपासून खरं तर अशाच पद्धतीनं पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी होईल असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत होता। काल सकाळी देखील काही प्रमाणात पाऊस सुरुवात झाली होती, मात्र दिवसभर पावसानं उसंत घेतली होती। मात्र रात्री पुन्हा एकदा पावसानं जोर पकडला आणि आज रात्रीपासून सकाळपर्यंत खूप जोरात पाऊस या पूर्ण भागामध्ये सुरू आहे आणि आता देखील तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आहे, एकीकडे अनेक जण आपली घरं सावरतायत, अनेक जण त्या संकटातून बाहेर येताना त्या ठिकाणी दिसत आहेत, मात्र दुसरीकडे पुन्हा एकदा संकट जे आहे ते वाढतंय का अशीच शंका जी आहे ती अनेकांना येते। कारण पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात कालपासून सुरू झालेला, त्यामुळे हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार कालपासून पाऊस सुरुवात झालेली आहे। आता हा पाऊस कधी थांबणार अशीच वाट जी आहे ती इथल्या अनेक भागातले नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळतात। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।